महिन्यापासून हे सर्व उपक्रम आपण सुरू केले. खरं तर आईवडील असताना आपण साधारण 600 संगणक ॲट अ टाईम पहिल्यांदा 101 पासून सुरुवात केली आणि सर्व जिल्हा परिषद शाळा आपण कव्हर केल्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक ॲम्ब्युलन्स द्यायची रुग्णवाहिका प्रत्येक विभागात ही सुरुवात केली. त्यावेळेला सुरुवातीपासून आपण गोरगरिबांना अन्नधान्य वाटप असेल, छत्र्यांचं वयोवृद्धांना वाटप असेल, हे उपक्रम होते. आई गेल्यानंतर मात्र आपण हे केलं का ज्या समाजामध्ये शेवटी महिला फार संघर्ष करतात, जरी कुठल्या पोस्टो असल्या तरी चूल आणि मूल त्यांना सांभाळून सगळं करावं लागतं. पण त्या काहीतरी ॲडिशनल काम करतात, पुरुषाला काही हे करायचं नाही. आणि म्हणून त्यांनी जे काय त्यांच्या उच्च पदावर गेल्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये, कलामध्ये असेल, क्रीडामध्ये असेल, राजकारणात, हे सोपं काम नाही, ते कुठंतरी जास्त महत्त्वाचं काम केले. आणि म्हणून त्यांना बोलावून त्यांचा सन्मान दरवर्षी करायचा. त्यावेळी 12 वर्ष होतं मी 12 जणींचा, गेल्या वर्षी 11 वर्षात 11. अशा पद्धतीने त्यांचा सन्मान आपण करतो. त्याचबरोबर या सर्व ज्या समाजातील महिला आहेत त्यांनासुद्धा वस्त्रदान म्हणून सर्वांना साड्या द्यायची एक परंपरा सुरू केली आहे. म्हणजे अन्नदान आणि वस्त्रदान व्हावं आणि लोकांनी याच्यामध्ये एकच बोध घ्यायचा आहे का सुप्रीम देव आहे, तर त्याच्यानंतर हे 2 देव आहेत आईवडील, हे सुद्धा आपल्यासाठी सुप्रीम असलं पाहिजे, बाकी काय नाही. आणि त्यांना आपण देवाप्रमाणे पूजलं पाहिजे. आणि महिलांना समाजामध्ये आपण बरोबरची वागणूक दिली पाहिजे. अत्याचार अन्याय वाढलेला आहे, त्यांना फार आपण आता पूर्वीसारखं नाही, महिला सर्व क्षेत्रामध्ये फार पुढे गेल्यात. आधी एज्युकेशन मेडिकलमध्ये 70% 80% महिला आहेत. आणि म्हणून निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, हा याच्यामधला उद्दिष्ट आहे. प्रत्येक कार्यक्रमात आपण दानशुल्क करत आहात. आज आपले सहकारी मेहमूद यांना स्वप्नातून भेट देण्यात आली, याबद्दल काय बोलतो? याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं का मी जसं तुम्ही सांगता सकाळी तुम्ही सगळे आपल्याकडे लोक येत असतात, तर त्यांना जेव्हा मंत्र्यांकडे पुढाऱ्यांच्याकडे गेलो चहा मिळत नाही, पाणी मिळत नाही, 2-2, 3-3 तास लोक वाट बघतात. पहिली सिस्टीम काय केली मी की बाबा आपण सर्व याच्यामध्ये पाणी आणि नाश्ता सकाळी दिला पाहिजे, तर भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे. ज्याला घराची घर आहे, माझ्याकडे जर एक्स्ट्रा पैसे आले तर मला माझा सहकार्य जर घराविना असेल तर त्याला मदत केली पाहिजे. आता आपण 1500 लोकांना आपण मदत केली. काही त्यांना डायरेक्टली घरं दिली असतील, काही त्यांना अर्धवट मदत केली, कुणाला वीज दिली असेल, कुणाला रेत दिली असेल, कुणाला लाख रुपये दिले, कुणाला 50,000 रुपये दिले असतील. पण प्रत्येकाला योगदान देण्याचा प्रयत्न केला का कोण शेवटी अन्न वस्त्र निवारा हे फार गरजेचं आहे. आणि आज अत्यल्प पगार आहेत, लोकांना घरं होत नाही आहेत. आणि म्हणून महबूबला घर दिलं, माझ्या सर्व सहकाऱ्यांना घर दिलं. आता पण किमान 50 कोटीपर्यंत नुसतं आपला एक एस्टिमेट जर आपण काढला सुरुवातीपासून तर एवढं झालं असेल. बंगले दिलेत, फ्लॅट दिलेत, 1 BHK दिलेत, 2 BHK दिलेत, गावांमध्ये घरं बांधून दिलीत. ठीक या पद्धतीने प्रयत्न करतो. शेवटी काय हा हे सुद्धा करताय, हे एक मंदिर आहे, मी त्याच्यामध्ये एक पूजा आहे, त्या देवाचा माणूस म्हणून मी काम करतो. जे मला देव देईल तो प्रयत्न होतो. माझ्याकडे काय थांबलेलं नसतंय, माझ्याकडे कधी बँक बॅलन्स मिळणार नाही, कधी फिक्स डिपॉझिट मिळणार नाही, मला डेफिशिट असतं, सतत द्यायचं असतं, उधारे असतात. आता पण 3-4 कोटीच्या उधारे आहेत, म्हणून मी काय थांबत कधी घरं बांधताना फार वाटतो. इलेक्शन आले कापून आम्हाला सर्व हे करावं लागतो, पण मी देत राहतो. ती झोली माझी जी खाली होते ती भरण्याचं काम तो करतो. शेवटी तो मालक आहे, माझा काय. मी काय सांगितलं, खाली हात आहे, खाली हात काय. आणि हे समाज आहे, हे समाजात आपण देणं लागतो. तर मी प्रयत्न करतो कुणाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि कुणाचं छप्पर झालं, कुणाचं घर झालं तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर मला समाधान वाटतं. मी पुण्याला बंगलामध्ये येईल, मी मुंबईला फ्लॅट घेईल, मी कुठं दिल्लीला फ्लॅट घेईल, मी लंडनला ऑफिसवर लंडनला फ्लॅट घेईल. का उपयोग आहे? लंडनला 2 दिवस जाणार आहे तर मी हॉटेलला राहणार, दिल्लीला 2 दिवस जातो. सगळ्यांचे घरं आहेत, पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, लंडनला आहेत, दिल्लीला आहेत. माझं तसं नाही, माझं एकच घर बस आहे, शुक्रकर्ता एक मंदिर आहे आणि एक मुलगा आहे. मुलगी आता त्यांचे काम करते व्यवस्थित, त्याच्यामध्ये त्यांनी प्रगतीपथ घेतलं, त्यांचं सर्व केलं आहे. मी जे कमवेल ते समाजासाठी एवढं उद्दिष्ट घेऊन चालेल. समाजामध्ये